मी विचार करते, काय धनवान असेल ते कुटुंब ज्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते, काय भाग्यवान असेल ती लेकरं ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, आणि काय पवित्र असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी अशी संतती जन्माला आली जी सांप्रदायाची कास करते. मग मी हाही विचार करते, काय दलिंदर असेल तो बंगलावाला त्याच्या बंगल्यात ज्ञानेश्वरी नाही. लोक ज्याला खरं सापडत नाही ना तो आयुष्यभर असमाधानी राहतो. लोक म्हणतात फार आहे होताई, बंगला आहे, गाड्या आहे, खाता खाता येत नाही एवढं आहे, पण समाधान नाही. समाधान नसणं हे आपल्या पापाचं वाईट कर्माचं फळ आहे. क्या बात. लक्ष देतं तुमच्या. जर तुम्ही समाधानी नाही आहेत तर विचार करा तुम्ही कुठेतरी चुकताय. आणि जर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी आहात मग तुमच्याकडे असलं नसलं तरी तर विचार करा तुम्ही योग्य मार्गावर आहात. जगाने काय बोरडायचं ते वरडू द्या, काही फरक पडत नाही. हे जग आहे मायबाप. आता एवढा जरी सुंदर कार्यक्रम केला तरी अख्खं गाव काही चांगलं म्हणत नसते. जग आहे ते, जग आहे रे. आता आमच्या या हरसिद्धी गणेश मित्र मंडळाने एवढा गोड नामचिंतनाचा 8 तास मांडला सगळेच. एवढं जरी गोड केलं तरी अख्खा गाव काय त्यांना चांगलं म्हणणार. 2-4 तरी भाऊकीतले खौड बोलणारच. त्याचं काय असतंय, लोकांच खायचं लोकांनाच द्यायचं, पैशाचा उतार नाही कुठं तरी खर्चायचं. लोक आहेत ती लोक. दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील सगळ्यात मोठी आजारपणाची गोष्ट आहे. नकाच रे. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला. ते बायको तर करू द्या रे, पर भारताचं बघू पुढच्या पुढं. पण मी खरं सांगते दादा, हे 2 दादा असतील किंवा हरिसिद्धी मंडळाचं प्रत्येक एक आयोजक संयोजक नियोजक असेल, खारीचा ना खारीचा वाटा ज्याच्या कीर्तनात आहे ना, खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे ना, मी कौतुक करते तुमचं. बहीण आहे म्हणून सांगते, तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही, तुम्ही गणपती समोर कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे. हे कौतुक करण्याची गोष्ट. समाज थोडा कमी जास्त आला तरी हरकत नाही, पण समाज गोळा करायला काहीही करायचं नसतं. कारण लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. ही चांगली वागण्याची व्याख्या. लोक म्हणतील काय मोठा कार्यक्रम केला. अरे माझ्या मनाला तरी पटलं पाहिजे का नाही. लोक रे काही करतात. मला सांगा, 1000 होते हो कौरव, 5च होते हो पांडव. 1000 होते कौरव, 5च होते पांडव, पण जगाचा मालक त्या पांडवाच्या पाठीशी उभा होता म्हणून विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध ते जिंकू शकले. हे कायम लक्षात ठेवा. इथे संख्याबळ महत्वाचं नाहीये, इथं ताकद त्या भगवंताची असली पाहिजे पाठीशी. आणि ही ताकद तुमच्या या व्यासपीठावर आहे. कीर्तनाची जागा म्हणाल ना तर आज तुम्ही हे कीर्तन केलंय ना, हा जो मंडप आहे ना, हे ते अविरतपणे लग्न होत असतील, साखरपुडे होत असतील, पण आज इथे कीर्तन होतोय ना तर जगाचा मालक इथं साक्ष देतो. हे मी नाही, महाराज सांगतात, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग
किती ताकद आहे बघा, विचार करा. देव इथे साक्ष देतो, देव करू लागतो. आम्ही विचारलं तुकोबारायांना, अहो काय श्रीमंती तुमची तुकोबारा आहे? 65 लाखाची सावकारकी तुकोबारायांची. किती लाखाची? 65. आत्ताचं नाही बरं दादा, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. थोडंसं विको बोलताना कमी करा. किती? आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा. लय नका करू, आटेकीन तुम्हाला. लय होत्यात ते लोकांचं, लय खपत नाही आपल्याला. मला एका पोरानं विचारलं, ताई ते नरक म्हणजे काय असतो? ते म्हणते तिथं तळत्यात म्हण, जाळत्यात म्हण, हानत्यात म्हण. असं काही असतं का? मी त्याला विचारलं, दादा मला नरक काही माहित नाही, मी काही जाऊन आले नाही. मला नरक काही माहित नाही, मी काही जाऊन आले नाही. तो म्हणला, मग ताई नरक म्हणजे काय? मी म्हणलं, मी माझ्या माऊलींच्या भाषेत सांगते. नरक म्हणजे ज्याला दुसऱ्याची प्रगतीवर जळण होते तो नरकात जळतो, अशा माझ्या माऊलींची व्याख्या. जो दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो ऑलरेडी नरकात, त्याला मरायची बिरायची गरज नाहीच आहे, तो ऑलरेडी नरकात आहे. हा, मला कळत नाही, एखादा माणूस जर धर्माचं कार्य करतोय, आता चंद्रकांत दादाने, गोरख दादाने जर कीर्तन ठेवलंय तर उभा राहा ना सोबत, उभा राहा पाठीशी. खारीचा ना खारीचा वाटा असू द्या कीर्तनात, आपलं नाव कीर्तन करणाऱ्यात पाहिजे रे, बंद पाडणाऱ्यात नाही. लोक लय बेकार आहेत. कोणी म्हणलं की नाही, अहो काय सांगायचं, त्या चंद्रकांत दादांनी, गोरख दादांनी शिवलताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हण, अहो संध्याकाळची वेळ भेटली नाही, मग 4 ते 6 ठेवलंय म्हणे. ते म्हणणार, हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का? मरण ना ते ठेवणारा, अटॅक यायचं त्याला महाराज येईपर्यंत. अरे मी काय म्हणते, नाही आलं तरी हरकत नाही, पण तुम्ही धीर तरी द्या. कोरोनात जेवढी लोक मिली, खरं सांगा मायबाप रोगाने मिली, अर्धी तर बोलण्यानं मिली, 2-4 तर आपण मारली घर बसल्या. ती म्हणताल, ताई आम्ही कशी मारली हो? बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावं म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला. धीर वाटावा म्हणून. ते म्हणलं, कसं रे दादा? पॉझिटिव्ह आलो. हा इकून म्हणला, बाबा पॉझिटिव्ह आला. निमतीतच मेलं, ती रिॲक्शनच अर्ध गेलं. लय बेकार असते रे, कुत्रा हल खात नाही रे, बायको जवळ येत नाही रे, डॉक्टर पैशासाठी नसलं तरी हाय म्हणतात रे, किडण्या काढून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही रे, त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं. सकाळी मेलं ती. खरं सांगा मायबाप रोगानं मेलं का? नका रे, घातली या भय नरका जाणे, तुका म्हणे सत्यक्रमा व्हावे साह्य. जे खरं आहे तर सांगा. ह्या जगाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, आपल्या मातीची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आमच्याकडं कसं आहे, ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरं आहे का खोटं आहे? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. आमच्याकडे देवपण सुद्धा प्रचारावर अवलंबून आहे, ऍडव्हर्टाइजमेंट. किती 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 शोकांतिका आहे रे. म्हणजे खरं सांगा, लालबागचा राजा काय, दगडूशेठचा गणपती काय, आणि आपल्या गावातलं गणेश मंदिर काय, सगळं सारखंच आहे की रे, फक्त मान्यावरच आहे की. देव कुठे वेगळं वेगळं असतं का? मला सांगा बरं. सर्वा घटी राम देहादेही. नाही तिथं जाता आलं हरकत नाही ना, हरकत नाही, जाणं योग्य आहे, पण नाही जाता आलं तर हरकत. आम्ही विचारलं ज्ञानोबारांना, आम्ही संसारिक माणसं आहोत ज्ञानोबारा आहे, आयुष्यभर देवाच्या दारात तुमच्यासारखं थांबता येईल एवढं सामर्थ्य आमच्यात नाहीच आहे, साधी माणसं आहेत आम्ही. ज्ञानोबारा म्हणले, तुम्हाला म्हणलं कोण आयुष्यभर देवाच्या दारात थांबा? हरिपाठा इतकं किचकट काहीच नाही. ज्ञानेश्वरी सोपी, हरिपाठ फार किचकट. तिने मुक्ती 4 साधी आल्या. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर तुला 4 मुक्त्या साधल्या जातात. साधी आल्या भूतकाळ आहे, साधी आल्या साधून झाल्यात. तेने भलत्याने, तेने समजून घ्या, तेने म्हणजे भलत्याने, आपल्यातल्याने नाही. किंवा असं ज्ञानोबाराशी म्हणले असते, आम्ही 4 मुक्ती साधलेल्या, आम्ही म्हणले असते किंवा आपण म्हणले असते. ते काय म्हणले? तेने म्हणजे तो परका आहे, आपल्यातला, तो संप्रदायातला, तो वेगळ्या परंपरेचा आहे, तो दुसरा आहे, त्याने 4 मुक्त्या साधल्या. मग मला एका भक्ताने विचारलं, ज्ञानोबा आहे 4 मुक्त्या साधल्यावरच मोक्ष मिळतो. कर्म, संसार, बंधन लक्षात घ्या बरं का. कर्म, संसार, वासना आणि मोह ही 4 बंधन आहेत. प्रथम कर्म आहे, याला गीता सांगते, अदश्य मुलं संततानी कर्मानुबंधेनी मनुष्य लोके. द्वितीय आहे संसार, तेषा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या विशित चेतसा. तिसरी आहे वासना, वासनेच्या संगे नको जाऊ मना. आणि चौथा आहे मोह, त्याला आपण आशा पण म्हणूयात. मग ज्यावेळेस भक्त व्हायचंय, गेले आशा पाश, ही 4 बंधन आहेत जी भक्तीच्या आड येतात. मग या 4 मुक्त्या आम्हाला साधायच्यात. मग या साधायच्यात, ह्या साधल्याशिवाय आम्हाला मोक्ष
माझी वाक्य लक्षात घ्या. संसारातनं तरल्याशिवाय, कर्मातनं सुटल्याशिवाय, वासनेला झडकारल्याशिवाय आणि आशा सोडल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. मग हे 4 साधून जर मोक्ष मिळत असेल तर ही 4 साधनं आमच्यासारख्यानं साधणं शक्य नाही. कर्म आम्ही सोडू शकत नाही. आसोनी संसारी हे आमचं कर्म आहे. उदरनिर्वाह आम्हाला करावाच लागणार आहे, हे आमचं कर्म आहे. तुम्ही वर्म असं सांगा की जे कर्मावर इतका फाटा मारेल की आम्हाला कर्म सोडायची गरज पडणार. मग वर्म आहे हरिमुखे आसोनी संसार तुमचं कर्म आहे. ठीक आहे, ओके ना, काही हरकत नाही. संसार तुमचं कर्म आहे. साधा माणसं म्हणले ते पण जाऊ द्या. कसं आहे ना, आशेचं म्हणाल तर संसार आशेवरच चालतो, जीवनच आशेवर चालतं, तेही आम्ही सोडू शकत. वासनेचं म्हणाल तर इतकं सोपं नाही. गुरी दिसली गालात असली की आम्हाला पाहिजेच वाटते असं असते. बाय बापा ती वासना सोडणं इतकं. अरे नारद मुनीला खडा घातला त्या वासनेनं. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याशी लावीला पट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याशी लावीला पट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याशी लावीला पट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याशी लावीला पट्टा. केवळ पंचनन यडक मदन, केवळ पंचनन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. सरग मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. यडक मदन 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 मदन, केवळ पंचनन मदन, केवळ पंचनन. केवळ पंचानन, केवळ पंचानन. यडक मदन केवळ पंचनन. वासना लय बेकार, पण वासना आहे ना वाढती कशानं माहित आहे? श्रावण महिना सोडला असेल. ए दाद्या सोडलं ना, आमोशा खाल्ली ना, खाल्ली रे खाल्ली. काय गर्दी हो त्या दुकानाला आणि त्या हॉटेलाला. मला लय आवडतो श्रावण महिना दादा, लय आवडतो. तो एकच महिना जिथं माणसं माणसं होतात. वाक्य कळतं ना तुम्हाला माझं? तो एकच महिना जिथं माणसं माणसं होतात. कोंबड्या सुखानं झोपतात, बिचाऱ्यांना टेन्शन नसतं काय. बकरी बोकडी सुखाने श्वास घेतात रे. लय आवडतो मला श्रावण महिना. पण जशी आमोशा आली तशी वाट बघायची लय वाईट वाटतं मला. अशी तुटून पडतात दादा. पण या बहिणीची शपथ आहे रे तुम्हाला, ज्यानं ज्यानं ही आमोशा खाल्ली ना, अजून 4 वर्ष बायको नाही तुम्हाला. अजून 4 वर्ष नाही रे दाद्या. तो असाच दिसता, गोरी दिसली गालात असली माझीच आहे नुसतं म्हणायचं. माय बाप बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी 4 वर्ष नीट नांदणार नाही. ती नाही भेटल्यापेक्षा बेकार आहे. नाही तुम्ही म्हणचाल बरं बायकोचा खायचा काही संबंध आहे? युक्त आहार विहार, तो इंद्रियाशी सार. आपलं आयुष्य चालतं योग्य विचारावर आणि योग्य आहारावर. मग आहार का योग्य करावा? आहार का शाकाहार करावा? कारण अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो माझा जगदीश्वर आहे. मग तो योग्य तेच पचवतो. भलतं पचत नाही हो लवकर. ते म्हणतात तुम्हाला कसं माहिती? लोक म्हणतात, मला नाही माहिती. लोकांची एक मेंटॅलिटी आहे. माझ्याकडे वाईट या गोष्टीचं वाटतं मला, आमचा अंगारेवर विश्वास आहे पण बुकेवर नाही. म्हणजे माऊली म्हणले देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. ही लय त्रास देतो रे. हे कोण शिकवतं रे तुम्हाला हे असलं? आणि देवाला असलं काही लागत नाही बरं का. भलते